I would like to request Dr. Sanjay Upadhyay sir to please express his mind on the Teacher's Day and the relevance in today's world. नमस्कार आणि शुभप्रभात सगळ्यांना. शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा. 5 प्रकारचे गुरु सांगितले शास्त्रामध्ये. एक पहिली आई, मग दुसरे वडील, तिसरा आचार्य जो तुम्हाला अकॅडमिक सिलेबस शिकवत होतो, चौथा निसर्ग आणि 5वा परमात्मा जो दिसत नाही पण तो शिकवत राहतो. जो सब सिखाता है वो सद्गुरु होता है और जो कसब सिखाता है वो शिक्षक होता है. त्यामुळे द्रोणाचार्य आणि अर्जुन हे नातं घेतलं तर द्रोणाचार्य शिक्षक आहेत, ते गुरु आहेत. नुसते ते धनुर्विद्या शिकवले पण युद्धाला शिष्याच्याच विरोधात उभे राहिले. पण श्रीकृष्ण सद्गुरू निघाला ज्यांनी सब शिकवलं, प्रत्यक्ष धनुर्विद्या शिकवली नसली तरी. त्यामुळे दोन्ही प्रकारचे गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात असणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी असं होतं की हा जो सिलेबस शिकवणारा गुरु होता तो विद्यार्थ्याच्या चारित्र्याची पण काळजी घ्यायचा, पण तसं आता घडत नाही. आता जो शिक्षक आहे तो श्रीकृष्णाने केलेल्या कामामध्ये खाली आयोग म्हटलेला आहे. अर्जुन विषाद योग, मग सांख्य योग, मग कर्मयोग, मग ज्ञान विज्ञान योग, असे क्रमाने योग आहेत सगळे. अलीकडचा शिक्षक आहे तो आयोग या शब्दाशी जास्त निगडीत आहे. 6वा आयोग आहे की 7वा आयोग आहे हे म्हणजे त्यांचं ह्याचा योग वेगळा भगवद्गीते व्यतिरिक्त. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा असा दिवस साजरा करून सर्वपल्ली राधाकृष्ण यांची आठवण करत असतानाच आजच्या युगामध्ये आपल्याला काय करता येऊ शकेल. एक मूर्तिमंत उदाहरण समोर बसलेलं आहे. आणि आत्ताच्या काही 6 महिन्याच्या कालावधीमध्ये MITच्या एका विद्यार्थ्याने ती आत्महत्या केली. किती शिक्षकांना ठाऊक होतं MITतल्या मला माहिती नाही. प्रश्न असा आहे की जेव्हा कराडचं COEPमध्ये होते तेव्हा एक विद्यार्थी असा निघाला की ज्याला आत्महत्या करण्याची इच्छा आहे. त्यांनी नुसतं तोंडी कोणाला सांगितलं नाही, त्यांनी पोस्टर्स लावली की मी उद्या आत्महत्या करणार आहे म्हणून. आणि मग स्टाफ रूममध्ये चर्चा झाली. तेव्हा कराड सरांनी बाकीच्या शिक्षकांना विचारलं की आपण काहीच करायचं नाही का, जर विद्यार्थी एवढा डिस्प्ले करतो आहे, प्रदर्शन करतो आहे आत्महत्याचं म्हणून. मग कराड सरांनी त्याला त्यांच्या घरी बोलावून घेतलं आणि त्यांच्या घरी बोलावून तू कर आत्महत्या पण तुझ्या आईला काय वाटेल विचार कर असं म्हणून त्याला मेंटरिंग केलं त्याला. आता ही कॉलेजमध्ये थर्मोडायनॅमिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाची जबाबदारी आहे का, तर ती जबाबदारी आहे असं भारतीय गुरुपरंपरा सांगते. अलीकडच्या काळात आपण रिलक्टंट झालो त्या बाबतीमध्ये. आपल्याला त्रास होतो किंवा आताही येताना आपण इथे बघतो ज्या पद्धतीनं मुलांची चारित्र तिकडे धुराबरोबर हिंडत असतात. पण आम्हाला असं वाटत नाही की मी जरी हा विषय शिकवत असलो तरी एक ब्रेन स्टॉर्मिंग ग्रुप शिक्षकांचा तयार करून आम्ही बाहेर जाऊन उभं राहिलं तर विद्यार्थ्यांची पळापळ होईल. सगळे शिक्षक एकत्र आले, 10 जण जरी गेले शिक्षक एकत्र आणि तिथे पकडलं पोरांना आणि तर म्हणाले की तुम्ही जे करता ते चांगलं नाही. आम्ही विषय शिकवतो हा एक भाग बरोबर आहे, पण तरी आमच्या शिकवण्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिरेखेवरती व्हायला पाहिजे, व्यक्तिमत्वावरती व्हायला पाहिजे. मग तो तिथेच सब शिकवणार. पण मग त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली नाही, ज्याला विश्वनाथ कराड सरांनी समजावून सांगितलं. आज अमेरिकेमध्ये मोठा उद्योजक आहे, तो किती आठवण काढत असेल. मी इथे केबिनमध्ये जेव्हा विद्यार्थी भेटायला येतात कराड सरांना तेव्हा असा शिक्षकाचा आणि गुरुचा आदर्श आपल्या कॅम्पसमध्येच आहेत, जे संस्थापक आहेत त्या संस्थेचे. आणि शिक्षण हे आदर्श ठेवूनच देता येतं. शिक्षण हे आदर्श ठेवूनच देता येतं, नुसतं देता येत नाही. शिक्षण हे शस्त्रासारखं असतं, त्याचा उपयोग कोण करीत आहे आणि कशासाठी करीत आहे यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. आणि म्हणून मला असं सतत वाटत राहतं MITच्या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तीसमोर हा कार्यक्रम आपण करत आहोत. परंतु शिक्षण जर कन्झ्युमर गुड होत गेलं तर देवाणी आणि घे प्राणी, एवढ्या फिया देतो एवढा माल द्या असं झालेलं आहे. शिक्षाही करायची नाही मुलांना जाणीव होण्यासाठी शिक्षा करायची नाही. हा काही भारतीय परंपरेतला विषय नाही, हा बाहेरून आलेला आहे. पण बाहेरचं आहे ते सर्वोत्तमच असं गृहीत धरत आम्ही जर आमच्या इथे शिक्षक दिन साजरा केला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण ह्या मातीचं गणितच वेगळं आहे, ह्या मातीचा आत्मा वेगळा आहे. त्यामुळे आता अमेरिका काय करते, आमच्या शाळेत ज्या उठाबशाची शिक्षा होती ना अशी जी शिक्षा होती त्याला अमेरिका पॉवर योग म्हणते. आणि यूट्यूबवरती त्यांचे लेक्चर्स आहेत की उजव्या हाताने डावा कान पकडा आणि डाव्या कानाने उजवा कान पकडा आणि खाली बसा
आणि बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे त्याला. याचा अर्थ फक्त आमच्या वेळेला आम्ही अभ्यास केला नाही की कानाच्या पाळ्या ज्या आहेत त्या खेचल्यानंतर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये काही फरक पडतो का, मग ही शिक्षा का डेव्हलप झाली, असं संशोधन आम्ही करत नाही. बाकी राजकीय वाद होण्याचे जे संशोधन आहे ते मात्र आम्ही सखोल करत राहतो की आत्ताच्या घडाला वाद कसे निर्माण होतील. भारतालाच गरज आहे, त्या गुरुची गरज आहे, त्या शिक्षकाची गरज आहे की तो कॅरेक्टर फॅब्रिकेशन होत असेल विद्यार्थ्यांचं तर ते थांबवण्याची जबाबदारी पण त्याच शिक्षकाची आहे जो गणित शिकवतो आहे किंवा इंजिनिअरिंग शिकवतो आहे. आणि तेवढा धाक मुलांना ठेवावाच लागेल तिथे गेल्यानंतर, असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे दिवस साजरे करताना फंक्शन होतच आहे, पण फंक्शनिंग पण व्हावं लागेल. ते फंक्शनिंग होण्याची जी क्रिया आहे ती तुमच्या माझ्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. म्हणजे मला व्यक्तिशः खूप त्रास झाला. मला माहिती असतं तर मी सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पोराला वाचवायचा प्रयत्न केला असता ज्याने आत्महत्या केली ते. म्हणजे मी त्याविषयी मला रडणं पण थांबवता आलं नाही. विवेकानंद हॉलमध्ये जेव्हा बातमी कळली की मी इथे मिरवत राहतो सगळीकडे, मी सगळ्यांना हसवतो आहे हॅपीनेस कोच म्हणून, आणि माझ्या कॅम्पसवरचा मुलगा सुसाईड करतो, असं कसं होऊ शकतं, याचा त्रास आहे. मला असं वाटतं की ही संवेदनशीलता शिक्षकाच्या किंवा गुरुच्या बाबतीमध्ये यायला हवी, आणि ती येत नाही. माणूस ड्राय होत चालला, वृक्ष होत चालला की मग अडचण निर्माण होते. तर ते तसं होऊ नये आणि शिक्षक सरस व्हावा. शिक्षक साक्षर आहे, तो इंटरव्ह्यू घेताना साक्षरता बघूनच घेतो, किती डिग्री आहे काय शिकला आहे तो, पण तो सर असं पण पाहिजे. तो सर असं नाही, तो सर असं कसा होईल याच्यावरती आपण सगळ्यांनी चिंतन करावं. तुम्ही नाहीत असं मी म्हणत नाही, तुम्ही सरसच आहात, पण तरीसुद्धा आजच्या ह्या निमित्ताने मला असं वाटलं की गुरु म्हणून किंवा शिक्षक म्हणून ह्या पद्धतीनं विचार व्हावा जो श्रीकृष्णांनी केला, थेट गीतेच्या माध्यमातून रणांगणावर जाऊन, आणि पुन्हा त्याला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पण दिलं, ज्याला हल्ली तरुण मुलं मेरी मर्जी म्हणतात. तेही 18व्या अध्यायामध्ये 63व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतो, इतिमे ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यम तरम मया विमृश्यत दशेषण यथेच्छसी तथा करू. मी तुला सिक्रेटमधलं सिक्रेट ज्ञान दिलं आहे, आता तुला पाहिजे ते कर. तिथे गुरुची जबाबदारी संपली. आताही तो मूर्खासारखा वागला तर त्याचं नशीब, पण ते मधलं ज्ञानच द्यायचं नाही असं करू नये म्हणून श्रीकृष्णांनी पेशंटली 17 अध्याय 16 म्हणजे तसं व्हायला गेलं तर एक्झॅक्टली पहिला अर्जुन विषाद योग सोडला तर उरलेले सगळे अध्याय कृष्णांनी त्याला शिकवायचाच प्रयत्न केला विविध मार्गाने. काय सांगितलं नाही. मग करारचं तेच करतात ह्या सगळ्या विद्यापीठामध्ये. आता तुम्ही म्हणाल ध्यानयोगाचा काय संबंध आहे. कृष्णाने जेव्हा ध्यानयोग सांगितला 6वा अध्याय, त्याचा आणि अर्जुनाच्या लढाईचा काही संबंध नाही आहे, पण ते सब शिकवणं जे आहे ते कॅनव्हास तयार करणं आहे. पोर्ट्रेट काढण्यासाठी आधी कॅनव्हासला कसं पाणी मारतो आपण की का, तर त्या कागदाने त्याची शोषणशक्ती संपवावी आणि मग नंतरचे जे रंग लागतील ते रंग आज झिरपले जाणार नाहीत म्हणून कॅनव्हास करतो. कॅनव्हास स्पिरिच्युअल कॅनव्हास ऑन प्रॅक्टिकल एज्युकेशन सिस्टीम हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तेच कराडसर करत आहे. पण आमच्या शिक्षकांना जर हा मुद्दा लक्षात आला आणि जर ते म्हणाले की कराड सरांचं काय ते विश्वशांतीचं काम करत आहे, पण काय कॅनव्हास आहे, कशासाठी तो कॅनव्हास आहे, नाही तर काही जरूर नाही ना. भ्रूमध्या दृष्टी धरुनी रिपुसारे रोधुनी प्राणनेई ब्रह्मरंद्री योगी तो ध्यानासनी. अर्जुनाला सांगायची गरज काय. श्रीकृष्णाकडे 2 गोष्टी होत्या म्हणून त्यांनी अर्जुनाला तेवढ्याच सांगून मोकळं व्हायला पाहिजे होतं की मी पण लहान असताना मामाला मारलं आहे, सख्या मामाला मी मारलेलं आहे, तेव्हा नातेवाईकांना ठार मारण्याचा अनुभव मला आहे म्हणून तू मार नातेवाईकांना. आणि रणांगणातून मी पळून गेलेलो आहे जरासंधाच्या तावडीतून म्हणून रणछोडदास झाल्यानंतर माझा किती अपमान झालेला आहे त्याची मला जाणीव आहे. एवढं 2 गोष्टी सांगितल्या असं तर गीता 3ऱ्या अध्यायातच संपली असती. मग बाकीचं काय शिकवलं याच्यावरती आपण सगळ्यांनी चिंतन करावं, कारण कृष्णाने जे केलं ते शिक्षकाचंच काम आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. धन्यवाद.